श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला तर मग आज संडे शॉर्ट अँड स्वीट बनवणार आहे मी. आज मी बनवणार आहे सँडविच बनवणार आहे. ब्राऊन ब्रेड सँडविच बनवणार आहे. एक पॅक आणला होता मी ब्राऊन ब्रेडचा, 45ला मिळतो तो पॅक. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे पनीर, कांदा, टोमॅटो आणि दही. हे पूर्ण बारीक वगैरे कट करून घ्यायचे. आणि हे पण चालते, पत्तागोबी, शिमला मिरची हे पण चालते, पण ते नसल्यामुळे फक्त कांदा आणि टोमॅटोच घेतले. आणि हे खिसून घेतले मी, पनीर आहे ना ते खिसून घेतले एक छोट्या वाटीवर. आणि दही हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये दही टाकायचं, जसं लागेल तसं दही टाकायचं. घट्ट थोडंसं पतलं राहू द्यायचं, जेणेकरून ते ब्रेडला लागते. आणि वेट लॉससाठी पण हे नाश्ता चांगला आहे. आम्ही आठवड्यातून 2-3 वेळा हे करतोच आम्ही घरी. दही वगैरे टाकल्यावर थोडंसं चटणी टाकायची, लाल तिखट, थोडंसं धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. जाडसर झालं तर परत थोडंसं आणखीन त्याला हे दही टाकून घ्यायचं, म्हणजे आणखीन ते पतलं होऊन जाते. थोडंसं जर पतलं केलं तर म्हणजे मीडियम, एवढं पतलंही नाही आणि एवढं जाडही नाही, मीडियम ठेवायचं ते. आणि थोडंसं दही परत टाकून द्यायचं त्याच्यामध्ये, मग थोडंसं ते पतलं होऊन जाते. आणि हलका फुलका छान आहे बघा. आणि हे हेल्दी पण आहे हा नाश्ता. सकाळी संडेला किंवा रात्री स्वयंपाक वगैरे नसेल ना तर आम्ही हेच करतो. मग 2 खाल्ले तर फुल होऊन जाते, नंतर म्हणजे पूर्ण भूक संपून जाते. असं नाही की म्हणजे 3-1 लागतात, 2 खाल्ले तर पोट भरून जाते त्याने. तव्यावर करायचं ते थोडंसं तूप लावून. मी अगोदरच दुसऱ्या ब्रेडला मी लावून घेतलं आहे. मला वाटलं व्हिडिओ झालाच काय की, पण तो झालाच नाही. तर हा शेवटचे एक राहिले तर त्याचा व्हिडिओ बनवला. मग शेवटचेच एक राहिलं होतं ब्रेड, त्याला लावून घेते. छोटे 3 उरलेले आहेत. आता ते आणखीन एक लेअर करणार आहे मी त्याच्यावरती. लास्टचं तेवढं उरले, ते पण लावून घेते एकदा. आणि पतला आहे ब्रेड, त्याच्यामुळं एवढं त्याला बसवून जाते. पसरून घ्यायचा आणि तव्यावर थोडंसं तूप टाकायचं किंवा तेलही असलं तरी चालतंय. आणि हे बघा झाले माझं लावून. हे बाकीच्यांचं पण आता मला वाटलं झालाच काय की, पण तो झालाच नाही व्हिडिओ त्याचा. तूप लावून घ्यायचं बघा थोडंसं, किंवा तेल थोडंसं किंचित लावलं तरी चालते. आणि जर तूप वगैरे नसेल तर थोडंसं तेल टाकलं तरी हे चालते. त्या तव्यावर छोटा तवा आहे ना, त्यामुळे 3 बसून जातात. मंद आचेवर करायचं हे, फुल ह्याच्यावर करायचं नाही. कारण फुल ह्याच्यावर करतो ना तर ते होणारही नाही आणि खरपूस असं लागतही नाही. ते थोडंसं हेच लागते. आणि मंद आचेवर जर केलं ना आपण, त्याला सारखं उलटं पलटं करावं लागते. आणि मंद आचे म्हणजे वेळ लागते बराच, पण मग ते छान लागते. त्याचं खरपूस लागलं ना, भाजलं ना ते तर छान लागते. ते थोडासा वेळ लागते त्याला. म्हणजे त्याच्या वेळामध्ये दुसरं एक छोटं मोठंसं काम आपलं होऊन जाते. त्याच्याकडे लक्ष देत देत बाकीचे दुसरे काम आहेत ते होऊन जातात. तवरतून तूप वगैरे काही नाही टाकायचं, ते आहे त्याच्यामध्येच त्याच्यामध्येच भाजून घ्यायचं. व्हिडिओ थोडा मोठाच होते कारण पूर्णच दाखवायले मी तुम्हाला, काही स्किप नाही केलं मी. आणि खरपूस झालं ना, खालून जर भाजलं ना तर तव्यावरून ते अलगद असं सरकल्या जाते. आणि थोडंसं राहिलं ना तर मग ते निघत नाही, असं होते. म्हणजे सरकत नाही. आणि खरपूस भाजलं की सरकते. पण हे चटके बसतील म्हणून मी त्याला ते ह्याने घ्यायले, ते उलथण्याने त्याच्यावर घेऊन हे करायले. मंद आहे बघा खूप गॅस, फुलवर नाहीच करायचे, मंद ह्याच्यावरच ठेवायचे. सारखं सतत सरकवत राहायचं, बघायचं. लागतो वेळ थोडा.
पण छान लागते आणि टेस्ट पण खूप छान येते. धना पावडर वगैरे पण छान येते आणि तुम्ही चाट मसाला वगैरे टाकू शकता, पण मी लाल तिखटच टाकलं होतं याच्यामध्ये. आणि सॉससोबत खायचं, पण आम्हाला सॉस वगैरे नाही, असं एक खूप छान लागते ते असंही खाल्लं तर. कारण पनीर ह्याच्यामध्ये आहे ना भरपूर, तर त्यामुळे पनीरमुळे याला वेगळीच टेस्ट येते. पनीर पूर्ण बारीक खिसून टाकलेलं आहे ना, त्याला वेगळीच टेस्ट येते. तुम्ही म्हणत असताल सारखं सारखं एकच दाखवायला, पण त्याला वेळ लागते त्यामुळं, कारण स्किप नाही केलेले मी काय. हे बघा झालेत, कारण ते चांगले खरपूस झालेत ते, कारण ते चिपटून बसलेत आता, हे होत नाहीत म्हणजे सटकत नाही आहेत इकडं तिकडं असे, चटके बसायत हाताला, छान असे गरम झालेत. आता घेते बघा, मी गॅस बंद करते. छान बघा कसं कलर कसा आलाय बघा, त्याला कलर इतकाच आलाय ना, असं वाटते तुम्हाला डार्क दिसायला, पण ते नाही आहे तेवढा. खाताना खूप छान लागते ते. तर चला आता मी ते घेते एकदा खायला. ह्याच्यामध्ये आमच्या दोघांचं होऊन जाते, 3 केलेले आहेत ते, दोघांचं फुल होऊन जाते आम्हाला. आणि ते सॉस बरोबर खायचं मग छान लागते, छान टेस्ट येते सॉससोबत. पण मला नुसतं आवडते, पण ह्यांना लागते सॉस. या तुम्ही पण खायला, या तुम्ही पण खायला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.